कोल्हापूरच्या मातीतनं रांगड्या भाषेचं कोल्हापूरकरांचं हक्काचं चॅनल कोल्हापूर ब्रेकिंगला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। कोट्यावधीचा घरपाळा घोटाळा करणारा संजय भोसले याच्या विरुद्ध मी क्रिमिनल रिट पिटिशन मुंबई हायकोर्टात येथे दाखल केलं होतं आणि फिर्यादीचा आरोपी हा कोर्टाच्या आदेशानं मी त्याला केलेला होता। लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनमध्ये त्याला अटक झाली। त्यानंतर 29 दिवस हा जेलला होता। ही जी मस्ती अजून गेलेली नाही। अनिल गजानन पवार म्हणून एक बनावट इथला साधा कामगार आहे, तो भाजी विकतोय आणि शीट कव्हरची कामं करतोय। त्याची सही पण इथं बघा, त्याला सही पण करता येत नाही। असा खोटा अर्ज लिहून बनावटगिरी करून जीवे मारण्याची धमकी दिली असा स्वतः त्यानंच अर्ज करायला लावला अनिल गजानन पवारला आणि आपल्या व्हॉट्सअपनं महापालिकेनं काढून घेतलेला हा 9766532021 काढून घेतलेल्या मोबाईलवरून त्यानं ती बातमी समाज माध्यमाला प्रसारित केली। म्हणून मी त्याच्यावर लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे अर्ज देऊन त्याला काल संजय भोसलेला त्याच्यावर विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे। त्याचबरोबर त्याच्यावर आणि अनिल गजानन पवार याच्यावर मी 5 कोटीचा अब्रू नुकसानचा दावा दाखल करणार आहे आणि ह्या दोघांच्यावर, कारण हे दोनच मेन आहेत, ह्या दोघांच्यावर मी मुंबई हायकोर्ट येथे क्रिमिनल रिट पिटिशन दाखल करणार आहे। माझे मुंबई हायकोर्टचे वकील निरंजन भावके साहेब यांना मी 4 दिवसापूर्वी कागदपत्रही देऊन आलेलो आहे। परत याला एकदा मी फिर्यादीचा आरोपी करून परत आणि ह्याला जेलला मी टाकणार आहे आणि त्याचा जामीन पण रद्द करायची कारवाई मी सुरू केलेली आहे।